त्यांचं अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली भारतानं 2021 ते 2026 या काळात 36 देशातून 274 फरार गुन्हेगारांना परत आणलं आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं ही माहिती दिली. सरकारनं 2018 मध्ये फरार गुन्हेगारांवरील कारवाई अधिक कडक करण्यासाठी आर्थिक गुन्हे करून फरार झालेल्यांसाठी कायदा लागू केला. तसंच फरार गुन्हेगारांचा सामना करण्यासाठी भारतानं गुप्तचर माहितीवर आधारित आणि तंत्रज्ञानाचा वापर करणारी एक एकात्मिक कार्यपद्धती विकसित केली आहे, असं मंत्रालयानं सांगितलं. फरार गुन्हेगारांच्या मालकीच्या 17,874 कोटी रुपये मूल्याच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. तसंच देश सोडून पळून गेलेल्या आर्थिक गुन्हेगारांकडून वसूल केलेल्या निधीसह वर्ष 2019 ते 2026 या कालावधीत एकूण 18,862 कोटी रुपये यशस्वीपणे परत मिळवण्यात आल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे. 2014 पूर्वी भारताचे केवळ 37 देशांशीच गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणाबाबतचे करार होते. तसंच आर्थिक गुन्हे करून फरार झालेल्यांना हाताळण्यासाठी किंवा त्यांची मालमत्ता जप्त करण्यासाठी कोणताही विशिष्ट कायदा अस्तित्वात नव्हता. 2004 ते 2013 या काळात भारताला वर्षाला सरासरी केवळ 4 फरार गुन्हेगारांचं प्रत्यार्पण मिळवता आलं होतं, तर प्रत्यार्पणाच्या 110 विनंत्या प्रलंबित होत्या. मागील सरकारांकडे फरार गुन्हेगारांना परत आणण्याची राजकीय इच्छाशक्ती नव्हती, परंतु सध्याच्या सरकारसाठी फरार गुन्हेगारांचं प्रत्यार्पण हे एक राष्ट्रीय प्राधान्य आहे, असं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फरार गुन्हेगारांविरुद्धच्या लढाईत जागतिक स्तरावर संपर्क, भक्कम समन्वय आणि मुत्सद्देगिरी यांच्यासारख्या त्रिसूत्री धोरणांवर भर दिला. फरार गुन्हेगारांचा मुद्दा हा देशाचं सार्वभौमत्व, आर्थिक स्थैर्य, कायदा आणि सुव्यवस्था तसंच राष्ट्रीय सुरक्षा यांच्याशी अत्यंत घनिष्ठपणे जोडलेला असल्याचं मंत्रालयानं नमूद केलं आहे. या व्यतिरिक्त गेल्या 3 वर्षात इंटरपोल रेड कॉर्नर नोटिसेस जारी करण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली असून 401 फरार गुन्हेगारांविरुद्ध अशा नोटिसेस जारी करण्यात आल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयानं दिली आहे. नावे आणि ओळख बदलून परदेशात लपून राहिलेल्या फरार गुन्हेगारांचं ठिकाण शोधण्यासाठी मोदी सरकारकडून ऑपरेशन त्रिशूलच्या माध्यमातून उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. एक सक्षम आणि